दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते। त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट अशी सर्वजण तिथे स्पॉटवर होते। तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत। त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावर देत आहोत। त्याचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे। काल काही त्यांचं म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे। यांचा ते आता उपनगर पोलीस स्टेशनला त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मयतांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। सगळे वसुलीच्या कडून 50,000 रुपये हप्ता मागत होते हे असं आरोपींचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता। म्हणजे कशासाठी सर? म्हणजे एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी पण खरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला होता। पण मग ते काय यांचे वाद चालू होते, यांचे कंटिन्यू वाद चालू होते। हे शेजारीच राहिले त्यातले मेन आरोपी जे आहेत आणि मयत हे शेजारीच राहिले आहेत। तो काही हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे। ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासाचं पण मग यांची काय नाही। याच्यामध्ये एकावर 324चा एका आरोपीवर अंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका